केलेला आहे. सर्वांनी अल्पोपहार घेऊनच जायचं आहे. या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं देखील मल्हारवादकर परिवारातर्फे या ठिकाणी हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती आहे, अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे, अल्पोपहार घेऊनच जायचं आहे. या सर्व CR7 मेन्स सलून आणि युनिटी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन या दोन्ही कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा लोकप्रधान न्यूज चॅनलवर तुम्ही थोड्या वेळानंतर पाहू शकता. लोकप्रधान न्यूज चॅनलवर या उद्घाटन कार्यक्रमाची बातमी तुम्ही थोड्या वेळानंतर पाहू शकता. अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे, अल्पोपहार घेऊनच जायचं आहे. या सर्व CR7 मेन्स सलून आणि युनिटी डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन या दोन्ही कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा लोकप्रधान न्यूज चॅनलवर तुम्ही थोड्या वेळानंतर पाहू शकता. लोकप्रधान न्यूज चॅनलवर या उद्घाटन कार्यक्रमाची बातमी तुम्ही थोड्या वेळानंतर पाहू शकता. या व्यवसायामध्ये काही ठराविक लोकांची मक्तेदारी बऱ्याच वर्षापासून होती, पण आपल्या बहुजनांची पोरं युनिटी कंस्ट्रक्शन मध्ये आले आणि आता जो व्यवसाय पारंपरिक पद्धतीनं काही विशिष्ट समाज करत होता त्या समाजात सुद्धा आता आपली मुलं काम करू लागले. ही खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण व्यवसाय कोणताही लहान नसतो. कष्ट केलं पाहिजे, काम केलं पाहिजे आणि जिथं काम करायला संधी आहे तिथं परमेश्वर नक्की त्या माणसाला मदत करत असतो. या ह्याच्यासाठी जे लोक आता कार्यरत असणार आहेत, ज्यांनी या फॉर्मसाठी काम केलंय, त्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मला वाटतं मल्हारवादकर काका काँग्रेस कमिटीत असताना आम्हाला आहे ना यांचे वडील मला लक्षात आहे, कारण मी तेव्हा त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. मला बरेचदा मार्गदर्शक म्हणून त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगत होते, कारण माझ्या सुरुवातीचा काळ होता. महापौर साहेब तुम्ही सर्व समन्वयक वगैरे म्हणून असायचं तिथं काम करताना त्यांनी मला मदत केलेली आहे, हे माझी आज स्मरणात आहे. मी तुम्हा दोन्ही फॉर्मसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज थांबतो, एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कष्ट केलं पाहिजे, यश नक्कीच मिळतं, क्षेत्र कोणतंही असो, असे मनोगत अमोलबाबू शिंदे यांनी व्यक्त केलेलं आहे. यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोडे यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. CR7 सलूनचं उद्घाटक युनिटी फर्मच्या या ठिकाणी दोन्ही आज एका दिवशी उद्घाटन होत असताना त्या कार्यक्रमाचे उद्घाटक माझे सहकारी अमोलबाबू शिंदे, आमचे सहकारी माजी महापौर हरिभाई शेख, या भागातून तिसऱ्यांदा निवडून आलेले आमच्या श्रीदेवी फुलारीताई, दुसरे आमचे सहकारी तोफिक पलवानजी, आमचे सहकारी संतोषभाऊ पवारजी, लोकप्रधानचे आमचे आयाजी शेख मल्हारवादकर, आमचे राजीव असतात, अब्दुल्ला, सर्व आमचे सहकारी. एक महाशिवरात्रीचा आज पवित्र दिवस आहे आणि संध्याकाळी आज बऱ्याच ठिकाणी शिवजयंतीचं देखील स्थापना आहे, पण त्यामध्ये आमचे मल्हारवादकर यांचे चिरंजीव ह्याचं एक चांगलं ह्या ठिकाणी खाली व्यवसाय युनिटी फार्माचा आणि वर सलूनचं हे दोन्ही उद्घाटन एकाच दिवशी ठेवलं. आणि 2 दिवसापूर्वी ते मला फोन केले, बापू म्हटलं फोनवर सांगा, याची काही गरज नाही, मी आपल्या जवळचा आणि आपल्या भागाचा माणूस आहे. बघितलं तर आनंद आहे की युवक हा नोकरीकडे न वळता स्वतःच्या पायावर उभारण्याचा एक प्रयत्न आहे.
निश्चित बापू बोलल्यासारखं एकदम बरोबर आहे. काय लोकांची हात मक्तेदार होती, पण ज्याच्याकडे जागा आणि व्यवसाय करायची धमक आहे त्याला काय काळजी करण्यासारखं नाही आहे. निश्चित हे दोन्ही फर्म आपले चांगलं चालतील अशीच या ठिकाणी देवाचरणी प्रार्थना करतो. मल्लाबादकर यंग आहेत, आता आलेलं ते भेटले आणि अमोल बापू बोलल्यासारखं बरोबर आहे. तुमचे जे वडील होते ते नेहमी काँग्रेस बोर्डमध्ये आमच्यासारख्या सर्व लोकांना मार्गदर्शन करत होते आणि अचानकच ते अटॅकनीच कोरोनामध्ये गेले आणि एक मोठी फॅमिली आहेत मल्लाबादकर. हे 2 भाऊ तर सगळे मल्लाबादकरच आहेत आणि मोठं मतदार 150-200 आणि कट्टर हे सगळे काँग्रेसचे म्हणजे आम्हाला मदत केलेले लोक आहेत. पण तो विषय वेगळा. पण मल्लाबादकर म्हणलं तर काँग्रेस समोर या ठिकाणी येत आहे. ते देखील काँग्रेस कडून आले, त्यामुळे बापू ते बी आमच्या काँग्रेस कडून आलते का बापू इथल्याच काय नाही काय तर बोलायचे ग बसा अजून ठीक आहे आमच्या भगिनी आहेत ते. पण शेवटी सगळे काँग्रेसच व्यासपीठ आहे बापू. तुम्ही काँग्रेसकडनंच पहिला निवडून आला हो पहिला. तर एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी दोन्ही उद्घाटन होत आहे. मल्लाबादकर तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं संपवतो. जय जय महाराज. त्यांचे सर्वांचे स्नेहाचे संबंध होते. यानंतर तौफिक भाई शेख यांना विनंती करतो त्यांनी मनोगतपर आपले 2 शब्द बोलावं. तौफिक भाई शेख. अस्सलाम रहमतुल्लाहि बरकातुहू। वालेकुम अस्सलाम। आज फॉरेस्ट भाग में मजरबल्ला बकर उनके साथी की तरफ से CR7 मेन सलून और यूनिटी डेवलपर्स का जो दोनों जो फर्म है इसका उद्घाटन है। इसके उद्घाटन में मौजूद हमारे फॉरेस्ट भाग के मौलाना अब्दुल उस्ताद जी, दूसरे गाजी उस्ताद जी, कांग्रेस के शहर अध्यक्ष चेतन भाई, अमोल बापू शिंदे, माझे बाबू आरिफ भाई शेख, नारेताई वारिस कुडले, हमारे पार्टी के शहर अध्यक्ष संतोष पवार, लोक प्रधान के संपादक आयाज शेख, मल्लाबादकर जावेद भाई, हाजी नौशन भाई, फैसल भाई, फयाज और हमारे लड्डू इब्राहिम के भाई साहब, हमारे सभी ताज फैमिली वालों या मल्लाबादकर फैमिली के सभी जिम्मेदार, तौसीफ मल्लाबादकर सभी उनके साथी, अल्लाह ताला का एहसान और करम है। मजर ने कम उम्र में एक जद्दोजहद मेहनत करके एक फर्म का उद्घाटन यहाँ पर करने जा रहे हैं। अल्लाह ताला से हमारी दुआ है कि उनके कारोबार में जो बरकत मिले और उनके मरहूम वालिद हमारे लतीफ भाई मल्लाबादकर जिनका इंतकाल हुआ कोरोना के अंदर, बस सभी लोग मेहनत करें तो अल्लाह ताला उन्हें जन्नत नसीब करे, ताकि लतीफ भाई जन्नत में रहकर अपनी औलाद बोलो, अपने फैमिली खानदान के लोग एक तरक्की कर रहे हैं, अच्छा काम कर रहे हैं। बेशक उनकी दुआ आपके साथ है और इंशाल्लाह आप भी ऐसे अमाल करो, नेक अमाल जो कि उनके लिए हक में दुआ करना, खैर खैरात करना, ताकि उन्हें सवाब मिले। और ऐसा हो क्या कांग्रेस पार्टी की तरफ से सभी शिवसेना जितने भाजपा पार्टी थी, भाजपा पार्टी की तरफ से भी उन्हें मुबारकबाद देता हूँ। अल्लाह ताला से दुआ है, अल्लाह ताला फरमाते कि आप मेहनत करो, कोशिश करो, फल देना जो अल्लाह ताला के हाथ में है। बेशक आपके मुकद्दर में जितना लिखा है बेशक उतना मिल कर रहेंगे इंशाल्लाह। और आप मेहनत करो इंशाल्लाह, जहाँ भी जरूरत पड़ी है इस मंच पर बैठे जितने मान्यवर नेता लोग है, नगर सेवक है, पदाधिकारी है, जहाँ भी मजर आपको जरूरत लगी इंशाल्लाह बेशक मैं आपके साथ इतना वादा करता हूँ और आपको मुबारकबाद देते हुए अपनी जगह लेता हूँ। शुक्रिया, खुदा हाफिज। नमस्कार। आज या ठिकाणी आपण बघतो की फॉरेस्ट भागामध्ये मल्लाबादकर यांचे जे चिरंजीव आहेत आणि यांचे जे मित्र कंपनी आहेत त्यांनी जे कंस्ट्रक्शन आणि पार्लर मुलांसाठी, कारण महिलांचं पार्लर नेहमी लागायला बघताय, पण ह्यावेळेस मुलांसाठी सुद्धा पार्लर वगैरे अनेक छंद मुलांना सुद्धा राहायला बघताय, हेअरस्टाईल वगैरे अनेक पद्धतीचे आयब्रो पण करायला बघतात मुलं त्या माध्यमातून जे युवकांनी जे इज्जत नहीं काट रही हो, जो सही है वो बोल रही ना, सही है कि नहीं? लड़की लोग कर सकते तो पुरुष लोग कहीं को नहीं कर सकते। इसके वास्ते जो अच्छा आपने प्रोग्राम लिया है और ह्या फॉरेस्ट भागामध्ये चांगले घेतले चांगल्या पद्धतीने, आणि खरं तर मी सर्वांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की आज या कार्यक्रमामध्ये आम्ही आरिफभाई शेख म्हणा, चेतन भाऊ नरोटे, अमोल बापू शिंदे, संतोष दादा पवार आणि तौफिक भाई पैलवान आणि लोकप्रधानचे पण चॅनल संपादक आयज भाई सुद्धा या ठिकाणी आणि सर्व माझे प्रभागातले नागरिक, मी तुमचे खूप खूप मनापासून आभार करते की तुम्ही आम्हाला भरपूर मतांनी निवडून दिलात, एक महिला म्हणून सनी, तुमची मुलगी म्हणून सनी पुन्हा एकदा तुमची सेवा करायची संधी दिलास। अजून ज्या काही तुमच्या समस्या, ज्या काही प्रॉब्लेम आहेत आम्ही सॉल्व्ह करायला बघतो। एवढंच बोलून 2 संबोधते। जय हिंद। अस्सलाम वालेकुम। CR7
मेन सैलून और यूनिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन का उद्घाटन में मंच पर मौजूद हमारे बड़े मस्जिद के उस्ताद गाजी उस्ताद जी, हमारे छोटे मस्जिद के अब्दुल्ला उस्ताद जी, मंच पर मौजूद हमारे शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, हमारे दोस्त अमल बापू शिंदे, तौफिक भाई शेख और हमारे संतोष पवार, अयाज शेख, मोइनुद्दीन शेख, हमारे बहन श्रीदेवी फुलारी और हमारे वारिस भाई, मंच पर सभी सामने बैठे हुए सभी भाइयों भाइयों, मैं हमारे मजहर को मुबारकबाद देता हूँ। एक कम उम्र में बहुत ही अच्छा उन्होंने डिसीजन लिया। एक अच्छा वो कब न कुछ काम करने की कोशिश करते रहते हैं। हालांकि कॉरपोरेशन में है, फिर भी उसके बाद भी उन्होंने एक अच्छा काम, यानी कि हमेशा वो बढ़ने की और क्या बोलते तरक्की की ओर बढ़ते रहे। अल्लाह ताला से यही दुआ करूँगा कि अल्लाह ताला आपको अपने इसमें कारोबार में बरकत दे। मैं ज़्यादा नहीं कहूँगा क्योंकि अभी नमाज का टाइम हुआ है, तो मैं सभी को, हमारे मजहर उनकी पूरी टीम को दिल की गहराइयों से मुबारकबाद देता हूँ और अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि आपके धंधे में बरकत दे। आमीन।